नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्झॅक्ट डी, लास्ट बिट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डी, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. बघा, आवाज नको, शांत राहा. हे बघ, यात काय करायचं? जर इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये असलं तर तर काय? जर डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स, जर दोघं एकमेकाच्या इक्वल असेल तर त्याला म्हणायचं एक्झॅक्ट. डो म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. डो म्हणजे काय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह. डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ते कोणचं? एक्झॅक्ट डीई, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. 2 मार्काला असा पण प्रश्न येऊ शकतो, एक्झॅक्ट आहे का नाही दाखवा. डोला मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह आहे तो घ्यायचा, बाकीचा दुसरा व्हेरिएबल डायरेक्ट कॉन्स्टंट. समज विथ रिस्पेक्टिव्ह वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायले तर एक्सच्या टर्म कॉन्स्टंट, बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट. एक्स फक्त वायच्या टर्म सोडून बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट. आणि डो एन बाय डो एक्स इथं पण विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेईल तर एक्स सोडून बाकीच्या सगळ्या टर्म काय? कॉन्स्टंट. पार्शियल मध्ये दुसरे व्हेरिएबल पण कॉन्स्टंट असतात, लक्षात. तर आता बघा, नंतर सोल्युशन कसं करायचं? इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी, इक्वल टू सी. याच्यात काय करायचं? वाय कॉन्स्टंट व्हायचं आणि एक्सच्या टर्म निग्लेक्ट करायचे. निग्लेक्टिंग एक्स, वाय कॉन्स्टंट आणि एक्सच्या टर्म काय करायचं? निग्लेक्ट. खूप मजा येते, खूप सोपं आहे जर नीट लक्ष दिलं. लक्षात. 7 मार्कापर्यंत येऊ शकतं मित्रांनो हे, 4 आणि 3. लक्षात. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. डो एम बाय डो एक्स वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स इज आपलं जर प्रूफ झालं तर एक्झॅक्ट डी आहे. इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू सी. सोल्युशन काढायचं. हे काय तुमचं सोल्युशन. त्याला काय करावं लागतं काय नाही ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघू. लक्षात. आता बघा, एक प्रॉब्लेम बघून मग नंतर लिहून घ्या तुम्ही. एक सिंपल प्रॉब्लेम बघू. सॉल्व सॉल्व बघा, याच्यात लिहून येत नाही बरं एक्झॅक्ट आहे का नाही. सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस वाय डी वाय, सॉरी एक्स स्क्वेअर प्लस वाय डी एक्स प्लस वाय क्यूब प्लस एक्स डी वाय. म्हणजे त्याच्यात खूप सोपं आहे. इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस वाय डी एक्स प्लस वाय क्यूब प्लस एक्स डी वाय इज इक्वल टू 0. बघा, आता सगळ्यात पहिला विचार तुम्ही करता, सर व्हेरिएबल आहे का नाही? व्हेरिएबल सेपरेबल. व्हेरिएबल सेपरेबलचा प्रश्न इथंच भेटतो. जर एक्स स्क्वेअर प्लस वाय इन ब्रॅकेट डीएक्स आलं तर किती जुदा करत जाईल तो वेगळा होणारच नाही. बघ, होईल का वेगळा याच्यापासून? इकडे जाऊ शकत नाही तो इंटू पिंटू मध्ये. असं जातो का वाय? वाय इकडे जाईल का पटकन? कारण की मध्ये काय प्लस. बाकीचे 15 प्रॉब्लेम बघा तुम्ही व्हेरिएबल सेपरेबल, जेवढे मी घेतले तेवढे. त्याच्यात काय होतं? तो पटकन जुदा होतो, पटकन वेगळा होतो. लक्षात. पटकन वेगळा होतो, पण ह्याच्यात वेगळा होतो का? नाही. म्हणून हा व्हेरिएबल सेपरेबल नाही. मग ह्या फॉर्म मध्ये आहे का? आहे. एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये. फॉर्म मध्ये आहे ना, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. एवढा अवघड नाही ओळख आहे, पण थोडं विचार करावा लागतो. कधी कधी थोडं डिफिकल्ट प्रॉब्लेम. पहिले बघून घ्यायचं. हे सहज वाय नुसतं तिकडे जाईल का? हे पा व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय? डीएक्सच्या खाली एक्स आणि डीवायच्या खाली वाय येणं शक्यच नाही. आहे का शक्य? नाही. म्हणून कशाचा प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्ट. लिनियर तर नाही, लिनियर बद्दल प्रश्नच नाही. लिनियर मध्ये काय? डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यूच्या फॉर्म मध्ये पाहिजे. लक्षात. चला, कळालं. आता एक्झॅक्ट आहे का नाही ते बघायसाठी एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय आणि एन इज इक्वल टू काय आपलं? वाय क्यूब प्लस एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्टिव्ह वाय.
डो एम बाय डो वाय असं लिहायचं. डिफरन्शिएट पार्शली विथ रिस्पेक्ट टू वाय. हे पहा इथं डीएक्स असं याचं विथ रिस्पेक्ट टू काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं वाय, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात. आता बघा सिंपल आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण फक्त शांततेत लक्ष द्या. डो एम बाय डो वाय इज इक्वल टू, हे पहा इथं जो दिसतोय तो सोडून बाकी सगळे कॉन्स्टंट. इथं कोण आहे आपलं राजा वाय, कोण आहे मेन खरेदीदार वाय, तर बाकीचे सगळे काय कॉन्स्टंट. तर एक्सप्रेस रेट किती येईल पटकन सांगायला पाहिजे झिरो. एक्सप्रेस रेट किती येईल झिरो. पार्शियल डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू हा विथ रिस्पेक्ट टू काय गेलो आपण वाय. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स टू एक्स असतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतो टू एक्स. पण इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह गेलो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय किती राहील झिरो. किती राहील झिरो. म्हणजे पार्शियल म्हणजे काय असतं माहिती का ज्याचा घ्यायचा दुसरा कुणी असला त्याचं डायरेक्ट झिरो, कॉन्स्टंट असं तर झिरो. आणि नॉर्मल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो आपण जर वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर डी वाय बाय डीएक्स. हा विथ रिस्पेक्ट टू एक्स जरी घ्यायचं तर काय लिहितो डी वाय बाय डीएक्स. तिथे झिरो करतो का वायचा डेरिव्हेटिव्ह नाही. हा आता बघा नंतर वाय स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह किती आहे वायचा डेरिव्हेटिव्ह किती आहे विथ रिस्पेक्ट टू वाय वायचा डेरिव्हेटिव्ह किती आहे फक्त जागा पाहिजे बस. सिंपल एवढं काही नाही. नंतर आता डो एन बाय डो एक्स, डो एन बाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आहे झिरो. विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे. आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होतीच तरच एक्झॅक्टली. हा म्हणजे त्याच्यावरून पण आपल्याला कधी कधी चुकायला ना आपण तर हिंट लागते बाबा काहीतरी चुकलं आपण. हा ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली. डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. देअरफॉर इट इज एन एक्झॅक्ट डी. अंडरस्टँड. हा खूप सोपं आहे पार्सल. फक्त इथं शांतता लागते. काय करायलो हे माहित पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झिरो. विथ रिस्पेक्ट टू वाय वायचा डेरिव्हेटिव्ह वन. विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह झिरो. विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. समजलं. इकडली तिकडली कंडिशन सॅटिस्फाय होतीच बरोबर तरच एक्झॅक्ट. नाही तर तुम्हाला सांगा चार मार्काला प्रॉब्लेम बिन सॅटिस्फाय न होण्याचं देणारच नाही ते. एखाद्या एक्झामिनर देऊ शकतो. रीड मिस्टेक असली काय असली तर सॅटिस्फाय नाही होणार. अलग मग पुढे करायची काही गरज. जर हे एक्झॅक्ट डी नसलं तर पुढे सोल्युशन काढायची काही गरज नाही, होतच नाही. नंतर सोल्युशन. आता सोल्युशन पहा मित्रांनो. सोल्युशन काय इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू सी. हे पहा वाय कॉन्स्टंट एक्स निग्लेक्ट. इथं एक लक्ष द्या एवढी हे एकदा कळलं दोन्ही तर खूप सोपं आहे. वायच्या टर्म्स काय असतं डीएक्स साठी वाय काय असतं कॉन्स्टंट असतं आणि एक्सच्या टर्म ह्याच्यात घ्यायच्याच नाही. एन डीवाय मध्ये एक्सच्या टर्म असल्या तर घ्यायच्याच नाही. आता बघा कसं एम एमच एक्स स्क्वेअर प्लस वाय पूर्ण घ्यायचं फक्त वायला कॉन्स्टंट ठेवायचं डीएक्स प्लस एन डीवाय मध्ये ही एक्सची टर्म आहे ना एक्स घ्यायचंच नाही लिहायचंच नाही एक्स. एक्सची टर्म लिहायची नाही फक्त काय लिहायचं खूप मजा येते त्याच्यात समजलं. वाय क्यूब डीवाय इक्वल टू सी. कडक मेथड जरा म्हणजे चांगल्या पोरांसाठी चांगलं आहे. लक्षात एक्स स्क्वेअर प्लस वाय डीएक्स प्लस वाय क्यूब डीवाय इज इक्वल टू सी. कळालं. तर आता आता इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस वाय कॉन्स्टंट असतं डीएक्स ला वाय काय असतं वाय बाहेर. इंटिग्रेशन ऑफ डीएक्स प्लस वाय क्यूब साठी वाय कॉन्स्टंट नसतं विथ रिस्पेक्ट टू डीवाय तिथं कशाने विथ रिस्पेक्ट टू डीवाय. आता बघा एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे एक्स क्यूब बाय 3. वाय जसंची तसं डीएक्सचं इंटिग्रेशन काय आहे एक्स. वाय क्यूबचं इंटिग्रेशन काय आहे वाय रेस टू पॉवर 4/4 विथ रिस्पेक्ट टू वाय ना इज इक्वल टू झालं. समजलं. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम
सगळ्यात पहिले एम डी एक्स प्लस एन डी वायच्या फॉर्म मध्ये आहे का बघायचं. मग व्हेरिएबल सेपरेबल होतं का हे बघायचं टेन्शनच नाही. इथं एक्स प्लस इथं वाय झालं की तिथूनच समजायचं की व्हेरिएबल सेपरेबल होणार नाहीच. हा मग एम इज इक्वल टू 2x प्लस 3 कॉस वाय आणि एन इज इक्वल टू 2y मायनस 3x साइन वाय. दरवाजा लाव रे. आता बघा इथं काय करायचं, इथं डीएक्स असतं तर डीएम बाय डीवाय डिफरन्शिएट पार्शियली डिफरन्शिएट लिहायचं. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय ऑन बोथ साइड डो एम बाय डी वाय. नीट क्लिअर करा आता. आता एकदा नीट बघून क्लिअर करा. हा 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे. आता बघा डो एम बाय डो वाय 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0. 3 कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मायनस साइन वाय. मी सुरुवातीला आता काही काही ना सोपं वाटत, सुरुवातीला अवघड का म्हणलं मित्रांनो हे की नीट कॉन्सन्ट्रेशन द्यावं म्हणून. -3 साइन वाय. आता बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. एक लक्षात द्यायचं काहीतरी चुकलं तर पकडलं जातो आपण. तर दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. डो एन बाय डो एक्स डो एन बाय डो एक्स 2y चा किती आहे 0. हा 3 जसंची तसं साइन वाय जसंची तसं. जसं आपण साध्या डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट बाहेर काढतो ना. सपोज 2x चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो तुम्ही साध्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 2x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय घेतात 2. तसं म्हणजे 2 ला जसं जसं होतं एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 तसं इथं काय 3 कॉन्स्टंट आहे जसं तसं साइन वाय कॉन्स्टंट जसं. जर इंटू मध्ये आलं तर जसंची तसं ठेवायचं. इंटू मध्ये आलं तर बेरीज मध्ये आलं डायरेक्ट उडवायचं. जसं की इथं बेरीज मध्ये 2y चा डेरिव्हेटिव्ह 0. पण इथं कसं इंटू मध्ये ना तुमचं कन्फ्युजन दूर करून द्यायला मी 3 जसं साइन वाय तसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह बरोबर दिसतं. इकडलं तिकडलं सारखं यायचंच. हे कॉन्फिडन्स वाढून जातो मग सारखं म्हणजे यायलाच पाहिजे. हा 1 आणि 2 फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. देअरफॉर इट इज अन एक्झॅक्ट डी. 2 मार्काला एवढं पण विचारू शकते ना किंवा 3 मार्काला पण एवढं विचारू शकते. शो दॅट द इक्वेशन इज एक्झॅक्ट डी. लगेच एक्झॅक्ट डी आहे का नाही दाखवा. नाव सोल्युशन. सोल्युशन इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स. खूप मजा येते याच्यात चांगलं आहे. एम डी वाय इज इक्वल टू 0 हा इज इक्वल टू सी इज इक्वल टू सी. इकडे बघा वाय कॉन्स्टंट आणि एक्स निग्लेक्ट. इथं काही नसलं तरी चालतं पण एक्स्ट्रा टर्म घ्यायचेच नाही. इंटू मध्ये एक्स्ट्रा टर्म घ्यायचेच नाही याच्यात. आले आता बघा वाय कॉन्स्टंट ते आपोआप पूर्ण घ्यावंच लागतं. 2x प्लस 3 कॉस वाय डीएक्स इंटिग्रेशन घेतो. आले प्लस आता एन कडे बघताना बघायचं चला ह्याच्यात एक्स आहे. इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या ह्याच्यात एक्स आहे. 3 पण नाही घेणार एक्स पण नाही घेणार साइन वाय पण नाही घेणार. फक्त काय घेईल 2y. आले डायरेक्ट उडवायचं. आले 2y dy इज इक्वल टू सी इज इक्वल टू सी. एक्सच्या टर्म डायरेक्ट निग्लेक्ट करायचे. समजलं. इथं तसं नाही. इथं कॉन्स्टंट असलं फक्त बरोबर घ्यायचं वायला कॉन्स्टंट ठेवायचं. हा इंटिग्रेशन ऑफ 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 कॉस वाय dx. इथं खूप जागेवर पाहिजे कारण की कुठं वायचं डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअर बाय 2 कुठं वाय बाहेर. इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे वाय बाहेर. इथं विथ रिस्पेक्ट टू वाय अरे 2 बाहेर वाय डी वाय इज इक्वल टू सी. आता बघा 2 जसंची तसं विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचं इंटिग्रेशन काय नाही एक्स स्क्वेअर बाय 2. 3 कॉस वाय कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना. डीएक्सचं इंटिग्रेशन काय राहील एक्स प्लस 2 जसंची तसं वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय वाय स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू इज अ सोल्युशन. समजलं. शांततेत बघितलं तर खूप सोपं आहे. मित्रांनो पेपर मधले प्रॉब्लेम घेऊ आता.
25 ला आलेला. बघा 25 ला 4च मार्क आलत बहुतेक. इथं फॉर्म द डी आलत 3च मार्क आलत 25. बघा हे बघा प्रॉब्लेम मला पेपर दाखवायचं कारण काय प्रॉब्लेम मध्ये हे बघ सॉल्व सॉल्व सॉल्व. हा इथं कुठं पण लिहून दिलेलं नाहीये की ही मेथड आहे ती मेथड आहे पण पटकन लक्षात आलं पाहिजे. व्हेरिएबल सेपरेबल हा एक्झॅक्ट डी लक्षात नंतर लिनियर असं पटकन लक्षात आलं पाहिजे. तर हा प्रॉब्लेम घेऊ चांगला प्रॉब्लेम आहे 3 मार्क आलेला आहे. बघा सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस बघा कोणत्या फॉर्म मध्ये एम डीएक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये ना. तर मग काय करायचं एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर एन इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. चांगला प्रॉब्लेम आहे हा. बघा हा जर समजलं तर जवळपास समजलं. डिफरन्शिएट पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह वाय ऑन बोथ साइड डो एम बाय डो वाय. लक्ष द्या डो एम बाय डो वाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0 6xy 6x कॉन्स्टंट आहे जसंची तसं वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह वाय 1 वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती आहे 2y 6x मायनस 2y. काही नाही उत्तर 6x मायनस 2y पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. पार्शियल डिफरन्शिएशन पुढे चालू खूप काम आहे तर डो एन बाय डो एक्स 3 जसंची तसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस मायनस 2y 2 कॉन्स्टंट आहे वाय कॉन्स्टंट आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 2 कॉन्स्टंट वाय कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स किती आहे 0. बघा इथं 6x मायनस 2y 6x मायनस 2y 6x मायनस 2y from 1 and 2 from 1 and 2 dou m by dou y is equal to dou n by dou x. Therefore, it is an exact thing. Now solution. Integration of m dx plus n dy is equal to c. Y constant, x neglect. हे लिहायचं बरं m हे जसं तसं कॉपी करायचं एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस आता एन मध्ये ही टर्म नाही घ्यायची एक्सची टर्म नाही घ्यायची ही पण नाही घ्यायची फक्त वाय स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू सी. कधी कधी पूर्ण मध्ये एक्स असलं पूर्ण नाही घ्यायचं डायरेक्ट 0 इकडलं 0 फक्त इकडलं घ्यायचं. आता हा समर 25 ला आलेला 3 मार्काला. इकडे बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस इकडे बघा आता इंटिग्रेशन ऑफ 6xy dx मायनस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू सी. इथं शांततेत घ्यायचं एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स क्यूब बाय 3 प्लस 6y कॉन्स्टंट आहे 6y कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय राहील एक्स प्लस वाय स्क्वेअर डी वाय वायचं विथ रिस्पेक्ट टू वाय किती राहील वाय क्यूब बाय इज इक्वल टू इज द सोल्युशन. खूप पेशन्स पाहिजे शांतता पाहिजे. बघा मित्रांनो
आता समर 24 ला किती मार्काला आलतं बघू आणि प्रॉब्लेम घेऊ. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये सी 4 मार्काला एक प्रॉब्लेम आलता एक्झॅक्ट डीचा. समर 24 म्हणजे रेग्युलरचा पहिला पेपर. समर 24 म्हणजे रेग्युलरचा पहिला पेपर. हा एम डीएक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू सी च्या फॉर्म मध्ये एम म्हणजे किती आहे 3x स्क्वेअर प्लस 6x वाय स्क्वेअर. एन म्हणजे किती आहे 6x स्क्वेअर वाय प्लस 4y स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या. डो एम बाय डो वाय इथलं यायचं पार्शली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. हा डो एम बाय डो वाय. प्रॉब्लेम सोडवतो ना याच्याकडे बघत बघत सोडवायचं म्हणजे कन्फ्युज होत नाही. चला खाली कोण आहे वाय. चला मग यो 0. 3x स्क्वेअर किती आहे 0. हा खाली कोण आहे वाय. चला मग 6x कॉन्स्टंट. वाय स्क्वेअर किती 2y. इथं पेशन्स पाहिजे हा व्यवस्थित. साईन दोन्ही 12xy. जमलं पुन्हा याच्याकडे जायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चलो खाली कोण आहे एक्स. 6 आणि वाय ला ठेवलं बाजूला. हा एक्स स्क्वेअर किती आहे 2x. खाली कोण आहे एक्स. इथं वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4y स्क्वेअर इज 0. हा डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू 12xy. ये 1 ये 2 फ्रॉम 1 and 2 do f by do y is equal to do f by do x. Therefore, it is an exact D. एकाच पेपर मध्ये दोनदा आला. समर 24 त्याच्या आधीचा कधी आहे समर 25. लक्षात. हा आता बघा इट इज अन एक्झॅक्ट डी. तर मग इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू सी. इज इक्वल टू सी. वाय कॉन्स्टंट एक्स निग्लेक्ट. हा आता बघा एम 3x स्क्वेअर प्लस 6xy स्क्वेअर dx प्लस 6x स्क्वेअर वाय उडालं. राहिलं काय 4y स्क्वेअर dy इज इक्वल टू सी. इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर dx प्लस 6xy स्क्वेअर dx प्लस 4y स्क्वेअर dy इज इक्वल टू सी. 3 जसंची तसं. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे एक्स क्यूब बाय 3. एक्स क्यूब बाय 3. 6x प्लस 6y स्क्वेअर जसंची तसं. एक्सचं इंटिग्रेशन काय राहील एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 4 कॉन्स्टंट जसं वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब बाय 3. फक्त जागा राहणं गरजेचं आहे. इथे वाय स्क्वेअर आहे पण विथ रिस्पेक्ट टू डीएक्स म्हणून कॉन्स्टंट. इथे वाय स्क्वेअर आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. लक्षात. ज्याला फॉर्म्युले पाडणे त्याच्यासाठी अवघड आहे. हा बघा एक अजून घेऊ विंटर 24 आणि याचा. आता बघा समर 24 लाच अजून क्वेश्चन नंबर 6 मध्ये आला असं एखादा विचार. चलो नसीब नाही आहे. 4च मार्क आलं आलं. क्वेश्चन नंबर 6 मध्ये फॉर्म द डी आलं. व्हेरिएबल सेपरेबल आलं. हा व्हेरिएबल सेपरेबलचे 2 आले. हा एक आणि हा एक आलं आणि एक आलं लिनियर. लक्षात. हा पुढचा पेपर विंटर 24. बॅकलॉगला काहीतरी वेगळं होत असतं. बॅकलॉगला काय वेगळं झालं बघू. बघा सेकंड लास्ट प्रॉब्लेम. जर असं तर लगेच घेऊन टाकू नाही तर मग बस लास्टच. हा असं तर बघू नाही तर मग लास्ट. हा
मी काय म्हणलं, बॅकलॉगला जे अवघड बीट आहे ते जास्त मार्काला येत असत. त्याच्यामुळे काय करायचं, कधी पण रेग्युलर मध्येच विषय काढायचा. नाही पण इथं शोधेट आलं. शोधेट म्हणजे खूप सोपं अरे फक्त तेवढंच डोळे बाय डोळे ते दाखवायचं. हा पहिले घेऊ आपण 3 मार्काचा. हा झालाय बहुतेक आपला अलग, तरी पण घेऊ. विंटर 24 ला आलाय. 24 हा पहिलाच प्रॉब्लेम, दुसरा का पहिला झालाय आपला. हा इकडे बघा, हे कोणत्या फॉर्म मध्ये, एम डीएक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. तर एम इज इक्वल टू 3x² प्लस 6xy², n इज इक्वल टू 6x²y प्लस 4y². फक्त एक्झॅक्ट आहे का नाही दाखवायचं. तर इथे व्यवस्थित लिहावर पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. हा पूर्ण फॉर्म मध्ये लिहा, डो एम बाय डो वाय, 3x² डेरिव्हेटिव्ह 0, हा 6x कॉन्स्टंट, y² डेरिव्हेटिव्ह 2y. आता झालं ना आपले, आता झालं वाटतं ना, 12xy. तर पीडी विथ रिस्पेक्ट टू x, डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू 6y कॉन्स्टंट आहे, x² डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x, 4y² डेरिव्हेटिव्ह किती आहे 0, 12xy. याला द्यायचं नंबर 2, याला द्यायचं नंबर 1. फ्रॉम 1 and 2 डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. Therefore, it is an exact DE. 3 मार्काला एवढं चाल बॅकलॉग आलं. नंतर मागचा प्रॉब्लेम एक राहिलेला. आता बघा, हा विंटर 24, हा एक पेपर आपल्याकडे अवेलेबल नाहीये विंटर 25चा अलग, म्हणजे तो नेटवर नाही अवेलेबल, तो घ्यावा लागेल कुणाकडे. त्यात तो जर भेटला तर मग अंदाज काढता येतो गेस पेपर. गेस पेपर काढ, तो बघतो कुणाकडे तरी असं. 2xy प्लस y² एम डीएक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. मग काय करायचं, यमला बाजूला घ्यायचं. आपण झालं का आपला, झाला असेल तर घ्यायची गरज नाही. हाच आहे ना तो, नाही हा नाही, नाही झाला तो, उलटा सुलटा झाला, नाही झालं. हा यम एन x² प्लस 2xy 2xy प्लस साइन वाय. लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे. इकडे बघा, डो एम बाय डो वाय लिहायचं पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. 2x कॉन्स्टंट आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह 1, y² डेरिव्हेटिव्ह 0, 2x. कधी एक नंबर. डो एन बाय डो एक्स, x² डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x, x² डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x. हा नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स गेलो ना, 2y कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1, आणि साइन वायचा डेरिव्हेटिव्ह किती विथ रिस्पेक्ट टू एक्स 0. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह किती विथ रिस्पेक्ट टू एक्स 0. dx प्लस dy बरोबर फॉर्म आहे ना. प्रॉब्लेम कोणचा लिहितो आपण, छापा इथं बरोबर, 2xy विथ रिस्पेक्ट टू वाय, त्याचं किती 2x विथ रिस्पेक्ट टू वाय ना. 2 मिनिट, काही चुकलं का, हा इथं चुकलं, सॉरी. हा इकडे बघा, असं चुकल्यास पण लक्षात येतं आपल्याला, कारण की एक्झॅक्ट नाही येलं ना. तर इकडे बघा 2x, सॉरी हा
2x constant, y is equal to 1, y square is equal to 2y, 2x plus 2y, partially with respect to y ना, नंतर with respect to x, 2x, 2y constant आहे, x is equal to 1, sin y is equal to 0, 2x plus 2y. हे पण असं काही व्हायला तर दोनदा क्रॉस चेक करायचं आणि दोनदा नंतर नसतं तर मग प्रॉब्लेमच वेगळा आहे. हा, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. Therefore, it is an exact D. Exact D. Now solution m dx plus n dy is equal to C. X, Y constant, X neglect. आता बघा m किती आहे 2xy प्लस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस एन मध्ये हे घेणार नाही हे घेणार नाही फक्त काय घेऊ साइन वाय डी वाय इज इक्वल टू सी. हा आता बघा 2y कॉन्स्टंट आहे एक्स डीएक्स 2y कॉन्स्टंट आहे ना एक्स डीएक्स प्लस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन वाय dy इज इक्वल टू सी. 2y जसं जी तसं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वाय स्क्वेअर जसं डीएक्स इंटिग्रेशन एक्स साइन वाय चं इंटिग्रेशन मायनस कॉस वाय इज इक्वल टू सी. चिच्चू गेट कॅन्सल एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर एक्स मायनस कॉस वाय इज इक्वल टू सी इज द आन्सर. धन्यवाद.